स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कार आता प्रपंचो सरो चित्त तुझे पायी मुरो. थोडासा बेस. ऐशे करी गाव पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंग. भाविक जन हो, प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्वंद्य जगद्गुरु संत शिरोमणी महान भगवत भक्त संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ देहू निवासी श्रीमंत साधू विश्व संत विश्ववंद्य श्री तुकाराम महाराजांचा गद्यामधील उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याजवळ प्रार्थना करतात. विठाला समग्र जीवसृष्टीमध्ये ज्या भाग्यवान माणसाचं जीवन योग्य प्रकारे योग्य दिशेने योग्य वाटेवर वाटचाल करते, मग ते जीवन कोणत्याही पातळीवरचं असू दे, ते जीवन वैयक्तिक पातळीवरचं असू दे, ते जीवन कौटुंबिक पातळीवरचं असू दे, ते जीवन गाव पातळीवरचं असू दे, ते जीवन परिसर पातळीवरचं असू दे, ते जीवन तालुका पातळीवरचं असू दे, ते जीवन जिल्हा पातळीवरचं असू दे, ते जीवन प्रांतीय पातळीवरचं असू दे, ते जीवन राष्ट्रीय पातळीवरचं असू दे, किंबहुना ते जीवन जागतिक पातळीवरचं असू दे, अशा प्रत्येक भाग्यवान माणसाच्या जीवनामध्ये कुणी नाही कुणी प्रेरक असावा लागतो, किंबहुना कुणाची नाही कुणाची प्रेरणा ही असावी लागते. ही अल्पशी प्रस्तावना तुमच्यासमोर मांडण्याचं कारण, आता मी जे बोल तुमच्यासमोर मांडणार आहे ते बोल आहेत अमेरिकेतील सुप्रसिद्ध लेखक जोसेफ डॅनियल याची. त्याचं असं म्हणणं आहे, आमच्या अमेरिकेतल्या मुलांना प्रेरणा देण्याकरता आम्हाला काल्पनिक रॉबिन हुड बनवावा लागला, पण तुम्ही भारतीय केवढे भाग्यवान आहात, किंबहुना तुम्ही महाराष्ट्रीयन केवढे भाग्यवान आहात. तुम्हाला तुमच्या मुलांना प्रेरणा देण्याकरिता झाले बहु होतील बहु परी याचं समहा. या दृष्टीने हे माझे एकट्याचं मत नाही बांधवानो. जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून इतिहास लेखक आहेत, जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून इतिहास संशोधक आहेत, जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून साहित्यिक आहेत, जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून विचारवंत आहेत, जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून विद्वान आहेत, भविष्यामध्ये कदाचित होते, पण ज्यांच्यासारखा राजा या जीवसृष्टीमध्ये झालाच नाही. ते या जीवसृष्टीचा श्रेष्ठत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. टाळी दिले धन्यवाद. वक्त्याने 2 गोष्टी मागायच्या नसतात. पहिली गोष्ट टाळी आणि दुसरी गोष्ट पोळी श्रोत्याने उत्स्फूर्तपणे द्यायची असते. दुसऱ्या कोणाच्या कीर्तनामध्ये टाळी वाजवू नका मला माहित नाही, पण माझं कीर्तन टाळ्यांचा कडकडाट आणि हर हर महादेवचा गजर झाल्याशिवाय होत नाही. वक्तृत्वाला योग्य ठिकाणी प्रतिसाद म्हणून टाळी द्यायची, कारण तुमच्या टाळ्यांचा कडकडाट ही माझ्या वक्तृत्वाची धार असणार आहे. टाळी द्यायची, पण अशी माकडवाल्यासारखी नाही द्यायची. टाळी द्यायची मरणासारखी, टाळी द्यायची मावळ्यांच्या सारखी, अरे टाळी द्यायची वारकऱ्यांच्या सारखी. टाळी देताना माय माऊल्यानो माता भगिनींनो तुम्ही पाठीमागे राहूच नका, कारण या जीवसृष्टीवरील प्रत्येक महापुरुषाला जन्म देणारं तुम्ही मातृत्व आहात. तुम्ही लोक आहात राजमाता, राष्ट्रमाता, धर्ममाता, लोकमाता, स्वराज्य जननी जिजाऊ साहेबांच्या. तुम्ही लोक आहात स्त्री शिक्षणाच्या आज्ञाजनक समितीच्या फुल्यांच्या. तुम्ही लोक आहात श्लोका हिराबाई होळकरांच्या. तुम्ही लोक आहात अनाथाचीबाई शिवबाई सपकाळांच्या. अरे तुम्ही लोक आहात झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या.
बाबाजी इकडे हिंदुस्थानात टाळ्या वाजतायत पण मागे पाकिस्तानात वाजतच नाहीत. दोन ओळी शिवाजी महाराजांच्या संबंधाने बोलतो. जशा प्रकारे बोलतो तशा प्रकारे टाळ्यांचा कडकडाट यायला हवा. स्वातंत्र्यामध्ये पारतंत्र्याचा अंधकार गणत होत चालला आहे. राष्ट्रतेजाची मशाल हाती पाहिजे. स्वातंत्र्यामध्ये पारतंत्र्याचा अंधकार गणत होत चालला आहे. राष्ट्रतेजाची मशाल हाती पाहिजे. पुन्हा एकदा या देशाला जिजाऊचा सीमा. जगत तुम्हाला मला भाग्यवान समजतंय पण पण तुमच्या माझ्या शरीरामध्ये असणाऱ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राची गुढी उभारली गेली पाहिजे. काळाची गरज म्हणून वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र कथेचं धर्मकीर्तन, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्र कथेचं धर्मकीर्तन आम्ही गातोय. महाराजांना प्रार्थना करू या विनम्र भावानं दोन हात तिसरं मस्तक एकत्रित करून महाराज यावं आणि सुवर्ण सिंहासनावर विराजमान व्हावं. महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, कथा करूं बताइए जिजाऊ, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, कथा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याजवळ प्रार्थना करतात. अभंग सांगत सांगत जेवढे शक्य होईल तेवढे छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मवीर संभाजी महाराज सांगून जाईन. ऐका जरा काय चाललंय. विठाला 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 प्रार्थना म्हटलं की थोडंसं चिंतन अशा प्रकारचं येतं मंडळी. प्रार्थना कुणी कुणाकडे आणि कशा संबंधाने करणं योग्य आहे. जीवाने जीवाकडे देवा संबंधाने प्रार्थना करणं योग्य आहे की जीवाने देवाकडे जीवनाम जगत संबंधाने प्रार्थना करणं योग्य आहे की जीवाने देवाकडे देवा संबंधाने प्रार्थना करणं योग्य आहे. विठाला विठाला जीवाने जीवाकडे देवा संबंधाने प्रार्थना करणं योग्य नाही याचं कारण आहे जीव अल्पज्ञ आणि भगवान परमात्मा सर्वज्ञ सर्व शक्तिमान आहेत. मग एक अल्पज्ञ जीव दुसऱ्या अल्पज्ञ जीवाकडे सर्वज्ञ असणाऱ्या परमात्म्याविषयी प्रार्थना करू शकत नाही किंबहुना करणंही योग्य नाही. बरं दोन जीवांचा विचार करू जाता दोघेही येणारे जाणारे आहेत. प्रारब्धवशा सुखदुःखाचे भोग दोघांच्याही जीवनामध्ये आहेत. शरीर गुणधर्माच्या दृष्टीने ज्याला साधारण भाव असं म्हणतात दोघांच्या मध्ये फार मोठं साम्य आहे आणि महत्वाचं म्हणजे दोन्ही जीव बद्ध आहेत. मग एक बद्ध जीव दुसऱ्या बद्ध जीवाकडे नित्य असणाऱ्या परमात्म्याविषयी प्रार्थना करू शकत नाही किंबहुना करणंही योग्य नाही. मग जीवाने देवाकडे जीवनाम जगत संबंधाने प्रार्थना करावी का तेही योग्य नाही. याचंही कारण आहे
एखाद्या जीवाने देवाकडे जीवनाम जगत संबंधानं केलेली प्रार्थना पूर्ण करण्याचं सामर्थ्याने स्वातंत्र्य ईश्वराकडे जरूर आहे, पण त्या जीवाने केलेली प्रार्थना त्याच्या इह परलोक कल्याणार्थ असेल असं मात्र नाही. म्हणून जीवाने देवाकडे जीवनाम जगत संबंधानं प्रार्थना करणं ही योग्य नाही. मग योग्य काय? जीवाने देवाकडे प्रार्थना करायची झाली, देवा संबंधाने करणं योग्य आहे. संत महात्माने पदोपदी प्रार्थना केल्या, पदोपदी मागणं मागितलं, पण प्रार्थना असो की मागणं असो, विषय केवळ भगवान आहेत. हे चिदानंद देवा देवा, हे चिदानंद देवा देवा, हे चिदानंद देवा देवा, हे चिदानंद प्रार्थना असो की मागणं असो, विषय केवळ भगवान आहेत. खऱ्या अर्थानं ही डोळस प्रार्थना आहे. आणि अशाच प्रकारची डोळस प्रार्थना जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याजवळ करतायत. प्रास्ताविक भाग जास्त न लांबवता प्रार्थना अशी आहे, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. याचा सरळ अर्थ असा आहे, प्रपंच नाहीसा करा आणि चित्त तुमच्या पायाशी स्थिर करा. सुकृत दर्शनी ही प्रार्थना प्रवाहाच्या विरुद्ध वाटते. कारण जीवसृष्टीमध्ये जो प्रवाह आहे तो प्रपंचाची वेळ वाढवण्याकरता प्रयत्नवादी आहे. माणसं हाडाची काढं करतात, रात्रीचा दिवस करतात, रक्ताचं पाणी करतात, प्रपंचाची वेळ वाढावी म्हणून वाढावी, संतानग्रही व्हावी, ल्यावी, सदैव खावी, सदैव बरे असावी, सदैव ल्यावे. म्हणजे माणसाला जीवनामध्ये नटा वाटतं. आता ज्यांना ज्यांना नटा वाटत नाही त्याने त्याने प्रामाणिकपणे बोटवर करा. तुमचं दर्शन घेतो माऊली. क्षमा मागून बोलतो. पूर्वीच्या माय माऊल्या कपाळ भरून कुंकू लावायच्या. लांबून असं लाल भडक ठळलं कुंकू दिसायचं, काही भारदस्त व्यक्तिमत्व दिसायचं. पण काल परत्वे काळाच्या ओघामध्ये तेवढं मोठं कुंकू आता राहिलंच नाही. झालं काय माहिती, काळाच्या ओघामध्ये कुंकू असं हळूहळू लहान 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 होत गेलं. जसं कुंकू लहान लहान झालं तसं माणसाच्या तब्येती सुद्धा अशा लहान 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 झाल्या. नरवीर तानाजी मालुसरांच्या सारखी, बाजीप्रभू देशपांड्यांच्या सारखे धिप्पाडच्या धिप्पाड माणसं आता राहिली नाहीत. संभाजी कावजी कोंढाळकर अफजल खान वधाच्या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर प्रतापगडाच्या पायथ्याला जे अंगरक्षक होते त्याच्यामध्ये एक होते संभाजी कावजी कोंढाळकर. एवढी ताकद होती त्यांच्यामध्ये, चतुष्पाद घोडा असा दोन्ही हातावर उचलून धरायचे. काय ताकद असेल, घोडा दोन्ही हातावर उचलून धरायचे. मी तुम्हाला कल्पनेतली गोष्ट सांगत नाही,
मी तुम्हाला आटपाट नगराची कथाही सांगत नाही, मी तुम्हाला घडलेला जिवंत इतिहास सांगतोय. 30 एप्रिल 1657 तारखा लिहून ठेवायच्या. शिवनेरी गडाच्या पायथ्याचं मोंगलांच्या सत्तेमध्ये असणारं जुन्नर श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटलं. त्या लुटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना 10.5 लाख रुपये रोख, कापड चोकड आणि 700 अरबी घोडी मिळाली. तो लुटीचा माल पॅक करून बाहेर पाठवणे आणि तानाजी मालुसरे यांच्यापर्यंत दोघं प्रामाणिकपणे आपली भूमिका बजावत आहेत. एवढ्यामध्ये समोर एक संशय घेतलेली आणि शत्रूचा हाशा म्हणजे सैनिक करत यायला. संभाजी कावजी कोंडाळकरांनी त्याच्याकडे पाहिलं आणि संभाजी कावजी कोंडाळकर गालातले गालात हसले आणि हसता हसता बोलतात, ताना काहीच करू नको, फक्त हातात पट्टा चढव आणि त्याच्यासमोर असा फिरवत राहा. तानाजी मालुसरेंनी हातामध्ये पट्टा चढवला आणि त्याच्यासमोर फिरवत राहिल्याबरोबर ते शत्रूचं सैनिक जागीच उभं राहिले. एक सुंदर असं देखणं जनावर अरबी घोडा उभा होता. संभाजी कावजी कोंडाळकरांनी त्याच्या खाली आपली मान घातली. एका हातामध्ये घोड्याचे 2 पाय, दुसऱ्या हातामध्ये घोड्याचे 2 पाय, दोन्ही हातावर आणि मानेवर असा घोडा उचलला. अरे काय ताकद असेल हो, घोडा उचलून धरायची, ती तुपात खरका खायची, तुपात खरका बुडवून खायची म्हणून घोडा उचलून धरायची. आता आम्ही चहात बटर बुडवून खातोय. जाऊ द्या, मी कशा करता सांगतो. कुंकू लहान झालं होईना का कोणी कोणाकडे तक्रार केली का करून चालतंय का? पण आता काळाच्या ओघामध्ये कुंकूच राहिलं नाही. त्याच्या जाग्यावर चोपदार, त्याच्या जाग्यावर काय आलं? त्याच्या जागेवर टिकली आली. येईना का कोणी कुणाकडे तक्रार केली का करून चालतंय का? एक वास्तव सांगू का? क्षमा मागून सांगतो. आपल्या सगळ्यांची दादागिरी घराच्या बाहेर. डॉक्टर असू नाही तर कंडक्टर असो, इंजिनियर असू नाही तर वायरमन असो, मंत्री असू नाही तर वाजंत्री असो, महाराज असू नाही तर पोतराज असो, आपल्या सगळ्यांची दादागिरी घराच्या बाहेर. आणि एकदा का घरात पाऊल टाकलो, कुंकू लायन झालं, टिकली आली. पण सौभाग्याचं लेणं म्हणून कुंकूची टिकली लाल असावी की नाही? आता तसंही राहिलं नाही, कारण जमाना मॅचिंगचा आहे. कदाचित बाईसाहेबांची साडी जर हिरवी असेल तर कुंकाची टिकली सुद्धा हिरवी, हातातल्या बांगड्या हिरव्या, रुमाल हिरवा, पर्स हिरवी, चप्पल हिरवी, नवरा. तेवढंच मॅचिंग होत नाही. प्रपंचाची वेळ वाढावी हा प्रवाह, आणि या प्रवाहाविरुद्ध तुकाराम महाराजांची भूमिका आहे. जळणी संसार बैसलो अंगणी, आता मजन साधे सर्वता, संसार गंधीची हे वार्ता, झालं वेडा असुनी जाणता, पावे अनंता तुका म्हणे.
विरुद्ध तुकाराम महाराजांची भूमिका आहे. नीट ऐका. कल्पना करूया समाजातली काही विचारवंत मंडळी तुकाराम महाराजांकडे गेली आणि सगळ्यांनी मिळून आपली कैफियत तुकाराम महाराजांच्या समोर मांडली. महाराज, जसा प्रवाह प्रपंच करतो, जसा प्रपंच आम्ही करतो तसा प्रपंच तुम्ही का नाही केला? महाराज बोलतात, मंडळी, ज्या वस्तूच्या अनुषंगाने तुम्ही चर्चा करू इच्छिता त्या वस्तूच्या सत्य स्वरूपाचं यथार्थ ज्ञान मला आहे. प्रपंच वेदांत शास्त्राचे दृष्टीने अस्तित्व नाही असा. वेदांत शास्त्राच्या दृष्टीने अस्तित्वच नाही. प्रपंच एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता. न झाला प्रपंच आहे परब्रह्म. जे झालंच नाही त्याला होईल कसं म्हणावं? तुम्ही माता भगिनी माय मावल्या, आपलं बाळ रडायला लागल्याबरोबर त्या बाळानं शांत राहावं, झोपी जावं म्हणून तुम्ही काय बोलता? बाळा शांत झोपी जा, नाहीतर आला बागुल बुवा. आता तुमच्यापैकी बागुल बुवा कोणी कोणी पाहिला हो? नाही, सगळ्यांना प्रश्न विचारतोय मी. बागुल बुवा तुमच्यापैकी कोणी कोणी पाहिला? कुणीच नाही पाहिला. कारण बागुल बुवाला अस्तित्वही नाही आणि आकारही नाही. पण अस्तित्व आणि आकार नसणाऱ्या बागुल बुवाला बाळ भीत, शांत झोपी जात. याचं कारण बागुल बुवाविषयी बाळाच्या ठिकाणी असणार अज्ञान. त्याचं प्रपंचाविषयी तुमच्या माझ्या ठिकाणी असणार अज्ञान भासतो. भासतो म्हटलं की उपपत्ती सांगणं आवश्यक आहे. जगाच्या पाठीवर दोन वस्तू आहेत, पहिली चैतन्य आणि दुसरी जड. मग चैतन्यावर भासतो म्हणावं की जडावर भासतो म्हणावं? चैतन्यावर भासतो म्हणावं तर चैतन्य स्वप्रकाश रूप आहे, चैतन्यावर भासू शकत नाही. जसा चैतन्यावर भासू शकत नाही तसा जडावर भासू शकत नाही. मग दोहोच्या संबंधाने भासतो म्हणावं का? जसं मला सांगा, पाण्यामध्ये लाट आहे का? उत्तर जबाबदारीने द्यायचं. पाण्यामध्ये लाट आहे का? बरं, पोहायला शिकल्यावर पाण्यात पडावं का कधी पडावं? कसं ठरवता? बोलत चला मोकळ्या मनाने, टेन्शन घेऊ नका. पोहायला शिकल्यावर पाण्यात पडावं का कधी पडावं? बघ म्हणत तुझं तो आम्हाला काय घेणं त्याचं. ऐका, कधी पडावं? शिकल्यावर पडावं. आणि शिकायला कुठं ढेकळात जावं. ऐका, पाण्यामध्ये लाट नाही तशी वाऱ्यामध्येही लाट नाही. लाट पाण्यातही नाही, लाट वाऱ्यातही नाही. पण पाणी आणि वारा या दोन वस्तूंचा संबंध आला की नसणारी तिसरी लाट निर्माण होते. तसं चैतन्यावर भासू शकत नाही, जडावर भासू शकत नाही. मग दोहोच्या संबंधानं भासतो म्हणावं का? दोहोच्या संबंधानं भासतो म्हणावं तर दोहीची सत्ता भिन्न आहे. चैतन्याची पारमार्थिक सत्ता, जडाची व्यावहारिक सत्ता, सत्ता समान नाही म्हणून साधक बाधक व्यवहार नाही तरीही भासतो. शास्त्रीय भाषेमध्ये याला अधस्त म्हणतात. अधस्त याचा अर्थ आरोपित. चैतन्याचा जडावर आरोप, जडाचा चैतन्यावर आरोप, आरोपित याचा अर्थ भ्रमाने भासणारा. जसं संधी प्रकाशामध्ये वेडी वाकडी पडलेली दोरी पाहणाऱ्याला भासला सर्प असावा. दोरीचा सर्प झालाही नाही, तसा दोरीवर सर्प केलाही नाही. अजातवादाच्या दृष्टीने रज्जू सर्पाकार भासवले जगडंबर. दोरीवर सर्प भासला, भासलेल्या सर्पाला जसं अस्तित्व नाही तसं प्रपंच या पदाला, पदार्थाला अस्तित्व नाही. पण प्रपंच कोणता? तुमची माझी प्रपंचाची कल्पना काय आहे हो? चार भिंतीच्या आतलं जे जगणं जीवन त्याला तुम्ही आम्ही प्रपंच म्हणतो. देह पालन पोषण रक्षणार्थ अनेक नातेसंबंध, अनेक वस्तूचा समुदाय निर्माण झाला, त्याच्याकडे तुम्ही आम्ही बोट दाखवतो, तो माझा प्रपंच. तो प्रपंच नव्हे, तो व्यवहार आहे. आता प्रपंच कोणता? ईश्वराच्या सृष्टीमध्ये
या मानवाने आपल्या मनामध्ये एक मनोमय प्रपंच निर्माण केला. या देहाते म्हणे मी पुत्रदारा धन माझे. हा मनोमय प्रपंच आपल्या चित्ताच्या ठाई घर करून बसला, जेणेकरून चित्त विकारी झालं. तुम्हाला जर भगवंताशी संबंध प्रस्थापित करायचंय ना, प्रथम चित्त निर्विकार करा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सकल संत हृदय सम्राट विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, जयाची चोखटे मानसी. अरे कभी कभी हम निघा लेते यार. मी होऊन असे क्षेत्र संन्याशी, जया निजले अति उपाशी वैराग्य गा. जस तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊन गोपाळ राहे ते. मग चित्त निर्विकार झालं पाहिजे तर भगवंताशी संबंध प्रस्थापित होईल. आणि चित्त निर्विकार होण्याकरता काय झालं पाहिजे? चित्ताचे ठाई घर करून बसलेला मनोमय प्रपंच नाहीसा झाला पाहिजे. तो होण्याकरता जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पांडुरंग परमात्म्याला विनंती करा. प्रपंच वसरे प्रपंच नाहीसा करा आणि चित्त तुमच्या पायाशी स्थिर करा. आता प्रपंच नाहीसा होणं आणि चित्त भगवंताच्या पायाशी स्थिर होणं याचा कार्यकारण संबंध काय? भावार्थानंतर वेळ मिळाला तर थोडंसं चिंतन सांगून जाईल. तुकोबरांची प्रार्थना भगवंताला आवडली आणि समाधानानं भगवान बोलतात, मी तुमच्याकरता काय करू? काही प्रसंग आहे, जरा इकडे लक्ष देता का? कीर्तन होईपर्यंत विठाला ऐका, काही प्रसंग या विश्वाचे चालक मालक पालन पोषण रक्षण करता भीमा तट विहारी जेणे हे विश्व निर्मले षड्विन ऐश्वर्य संपन्न लक्ष्मीचे पती जगाचे मालक तुकाराम महाराजांना विचारतात, मी तुमच्याकरता काय करू? असा प्रसंग जर तुमच्या माझ्यावर आला तर, आता येणार नाही तो भाग वेगळा. 2 तासाचं कीर्तन झालं जड जातं त्याच्यावर असा प्रसंग येतो का? नाही बांधवानो, मी कशा करता सांगतो ऐका. तुकोबरांची प्रार्थना भगवंताला आवडली. समाधानानं भगवान विचारतात, मी तुमच्याकरता काय करू? तुकाराम महाराजांनी
दोन्ही हात जोडले आणि विनम्र भावानं तुकाराम महाराज बोलतात, हे भगवान, हे पंढरी राया, माझा कसलाही आग्रह नाहीये, पण तुम्ही जर म्हणत असाल काय करू का, तर एवढंच करा. काय करा? अभंगाचा दुसरा चरण. ऐसे शिवाजी महाराज संतोष महाराजांच्या करता टाळ्यांचा एकदा कडकडाट करायचा. जरा गुणांचं कौतुक करायला शिकायचं. चला ऐका, करावं असं वाटत असेल तर असं करा. ऐशे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. माझं हे चित्त शुद्ध रंगामध्ये रंगवा, शुद्ध रंगामध्ये रंगवा अशी प्रार्थना करावी लागते. त्यार्थी अशुद्ध रंग असावा, असावा नाही आहेच. त्याला गुणांची त्रिपुटी म्हणतात. सत्वगुण, रजगुण आणि तमगुण या 3 गुणांचे 6 पाश आहेत. या 6 पाशाचा प्रभाव चित्ताचे ठाई निर्माण झाला की अशुद्ध रंग निर्माण होतो. त्याच्यामध्ये सत्वगुणाचे 2 पाश आहेत, रजगुणाचा 1 पाश आहे आणि तमगुणाचे 3 पाश आहेत. सुख आणि ज्ञान सत्वगुणाचा 2 पाश आहेत, तृष्णा तमोगुणाचा 1 पाश आहे, आळस, निद्रा आणि प्रमाद हे तमोगुणाचे 3 पाशे आहेत. या 6 पाशाचा प्रभाव चित्ताच्या ठाई निर्माण झाला की अशुद्ध रंग निर्माण होतो, आळस, निद्रा आणि प्रमाद. माणसं किती आळशी आहेत हो, माणसं किती आळशी आहेत. एक जेवता जेवता झोपतं. काय त्याचं सत्कार करावं का कौतुक करावं काय कळत नाही. काय काहींची झोप ही पेक्षा विचित्र आहे. त्याचे डोळे झोपेमध्ये असे 7-8 उघडे असतात. पाहणाऱ्याला वाटतं लका जाग आहे बरं का, पण ते खुशाल झोपलेलं असलं. असली माणसं खळ्यावर फार चांगली उपयोगी येतील, पण आता खळीच राहिली नाहीत हो. अहो काय काहींची झोप हे पेक्षा विचित्र. ते झोपेतच उठतं, बिछाना गोळा करतं, डोक्यावर घेतं आणि चालायला लागतं. जोग मठावर आल्यावर त्याला कळतील का मी इकडं कसं काय आलो असं. चला जाऊ द्या, मी कशा करतो. या 6 पाशाचा प्रभाव चित्ताच्या ठाई निर्माण झाल्यावर अशुद्ध रंग निर्माण होतो. असं होऊ नये म्हणून प्रार्थना केली. शुद्ध रंग व्हावे रंगा. आता मी शिवनेरी गडावरचा शुद्ध रंग तुमच्या समोर मांडतो. एकदा भजन करा. गड शिवनेरी पुण्यापासून 26 कोसावर नाणे घाटाच्या ओठामध्ये आणि भीमाशंकरच्या जटामध्ये बसलेला गड शिवनेरी जुन्नर मावळामध्ये असा दुसरा जडाबाचा गड नाहीये. आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये गडावर गडकरी होते भोसल्यांचे व्याही विजयराज शिदोजी विश्वासराव. मोठा तोला मोलाचा आणि वचनाचा पक्का माणूस होता. तत्कालीन परिस्थितीमध्ये शहाजी राजांचा मुक्काम धाराशिव जिल्ह्यामध्ये, आता धाराशिव म्हणायचं, धाराशिव जिल्ह्यामध्ये परांडा म्हणून गाव आहे. तिथे एक भुईकोट किल्ला आहे. त्या भुईकोट किल्ल्यामध्ये चाकरी सुलतानाचीच करत होती. काही दिवस मोहिमेतून उसंत मिळाली म्हणून शहाजीराजे घरी आले. शिवगंगाधर प्रसन्न होता, आई जगजनी तुळजा भवानी प्रसन्न होती, शहाजीराजे प्रसन्न होते. शहाजीराजाच्या सेवेमध्ये जिजाऊ चूर 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 झाल्या. तो महिना होता 1629चा ज्येष्ठाचा. ज्येष्ठाचा महिना संपला आणि आषाढाचा महिना उजडला आणि जिजाऊ साहेबांच्या मुखकमलावर विलक्षण असं तेज दिसू लागलं.
असंच तेज दिसलं होतं मथुरेच्या कारागृहामध्ये देवकी मातेच्या मुखकमलावर. तशाच प्रकारचं विलक्षण तेज दिसू लागलं जिजाऊ साहेबांच्या मुखकमलावर. वाड्यातल्या जाणत्या बायाने जाणले शहाजी राजांना कळालं जिजाऊना दिवस गेले. आषाढाचा महिना संपला आणि श्रावणाचा महिना उजडला. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, सनातन संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला अत्यंत श्रेष्ठत्व महत्त्व आपण सगळे जाणतो. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आहे, पावन आहे. शास्त्रीय अशास्त्रीय अशा प्रकारची व्रतवैकल्ये श्रावणामध्ये केली जातात. श्रावण हा जलधारांचा महिना आहे, होय की नाही? सरीवर सरी, सरीवर सरी, सरीवर सरी. वरील राजाच्या कृपेने धरणी माता हिरवळ लेणलेली असते. जिकडे पाहावे तिकडे हिरवळ अनुभवाला येते. असं वाटतं जणू सृष्टी हिरवा शारू पांघरून नटून तटून बसलेली आहे. मातीला गंध येत असतो, लतावेली आनंदान डुलत असतात. पक्ष्यांची किलबिल, कोकिळेचं गायन हे सगळं पाहिल्याबरोबर अंतकरण भरून जातं की नाही? हो, जातं ना. अंतकरण भरून जातं. हो, पण हे श्रावणातलं वातावरण अनुभवायचं असेल तर श्रावण महिन्यामध्ये जोग मठावर या. सिमेंट काँक्रीटच्या जंगलामध्ये हे सगळं अनुभवायला मिळणार नाही. मला वाटतं बालकवींनी फार सुंदर वर्णन केले एका कवितेमध्ये. श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसरी सर्वे क्षणात भरून ऊन पडे. सुंदर कविता आहे. चला, जिजाऊ साहेबांचं अंतकरण आनंदाच्या धोक्यावर असं हिंडोळ घेत होतं. शहाजीराजे संताक्रांत आहे. शहाजीराजे विचार करतायत आपण सुलतानाची चाकरी करतोय. सुलतानाची मर्जी कोणत्या क्षणाला फिरेल सांगता येत नाही. शहाजीराजे विचार करतायत अशा अवस्थेमध्ये राणी सरकारानं उघड्यावर ठेवणं धोक्याचं आहे. मग राणी सरकारानं सुरक्षित ठेवण्याकरता एखादा घरटं असावं, सह्याद्रीच्या खांद्यावरचं असावं. आणि शहाजीराजांना आठवण झाली गड शिवनेरी. विश्वासरावांना गड निरोप गेला. विश्वासराव गड उतरले. जुन्नरला दोघांची भेटी झाली. त्यावेळेला विश्वासराव बोलतात, शहाजीराजे बोलतात, विश्वासराव अगदीच ना विलास झाला म्हणून तुम्हाला तकलीफ देत आहोत. आणि आजपासून आम्ही आमच्या राणी सरकारांची जबाबदारी तुमच्यावर सोपवत आहोत. विश्वासरावला केवढा आनंद वाटला. अहो भाग्य आमचं, अहो भाग्य आमचं. प्राणपणानं आम्ही राणी साहेबांचं रक्षण करू. आणि 3 महिन्याच्या गरोदर असताना जिजाऊ साहेब शिवनेरी गडावर. नीट आहे का? 16वं शतक होतं बांधवांनो. 16व्या शतकामध्ये भारतवर्षामध्ये काय अवस्था होती याचा कधी प्रामाणिक विचार केला का? भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तव परम भाग्याची संपत्ती आम्ही स्वाभिमानानं सांगतो. या भारतवर्षामध्ये जन्म मिळण्याकरता काही भाग्य असावं लागतं. 4 दिशेला पवित्र अशी 4 धाम आहेत, सप्तमोक्षपुरी आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत, गंगा यमुना सरस्वती कृष्णा पूर्णा इंद्रने अशा चंद्रभाग्या अशा नद्या आहेत. अरे हिमालयासारखा पर्वत आहे. ही संतांची भूमी आहे, विचारवंतांची भूमी आहे, आचार्यांची भूमी आहे, शूरांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे. ही देवभूमी आहे. पण याच देवभूमीनं केवढं मोठं पारतंत्र्य भोगलं याचा कधी विचार करतो का रे? अरे 78 वर्षाचं स्वातंत्र्य तुम्ही आम्ही भोगतोय. मिळवण्याकरता काहीच नाही केलं. सांगा ना मला, या देवभूमीने केवढं मोठं पारतंत्र्य भोगलंय. सुलतान म्हणजे यमन म्हणजे मुलेज. या राष्ट्राच्या उरावर 700 वर्ष थाय नाचले. 150 वर्ष इंग्रज या राष्ट्राच्या उरावर थाय नाचले. एवढ्या मोठ्या पारतंत्र्याचा विचार तुम्ही आम्ही कधी करतो का? राष्ट्रधर्म राहिला नाही जीवनामध्ये. प्रथम राष्ट्र ही भूमिका निर्माण व्हायला हवी. अरे राष्ट्र राहिलं तर सारं राहील, राष्ट्र नाही राहिलं तर काही राहणार नाही. सांगू तुम्हाला, हे राष्ट्र इस्लामी राष्ट्र व्हावं 2047 पर्यंत. ज्या जिहादी संघटना आहेत, ज्या अतिरेकी संघटना आहेत, याचा प्रारंभ झाला 15 ऑगस्ट 1947 ला. ज्यांनी केलं त्यांची नावं जाहीर सांगू शकत नाही. जाणून घ्यायचं असलं तर खाजगीत भेटा. तिथपर्यंत
आधीपासून सुरू नियोजनबद्ध सुरू झालं, त्याची आणखी दुःख, त्याच्या झटा आज आम्ही भोगतोय. अरे काय चाललंय पश्चिम बंगालमध्ये याचा कधी विचार करतो का तुम्ही? आम्ही काय चाललंय केरळमध्ये, काय चाललंय कर्नाटकमध्ये, काय चाललंय जम्मू काश्मीरमध्ये? तुम्ही म्हणतो जम्मू काश्मीर लांब आहे, आम्हाला काय देणं घेणं आहे? अरे आज जम्मू काश्मीर मध्ये होत आहे, उद्या मुंबईच्या चौपाटीवर होईल, परवा पुण्याच्या सारसबागेमध्ये होईल, साताऱ्यात होईल आणि वाठारपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. जागे व्हा. कशा प्रकारे मानवरे आपल्या जीवनातला आनंद घ्यायला निघालेले, सांगा ना तुम्ही मला. त्याने हे विचारलं नाही तू मळ्याचा आहे का, कोळ्याचा आहे का, साळ्याचा आहे का, धनगराचा आहे का, माळ्याचा आहे का, मराठ्याचा आहे का, ब्राह्मणाचा, हे विचारलं नाही. हिंदू हो, कलमा पडो. विचार करतो का या गोष्टीचा? कलमा पडो. याच्याही पेक्षा विचित्र असे नालायक ते वागले बर का, याच्याही पेक्षा विचित्र. आणि हिंदू म्हटलं की शोधून शोधून गोळ्या झाडल्या हो, 27 प्राणाला मुकले. सर्वसाधारण गोष्ट आहे काही? काय चाललंय पश्चिम बंगालमध्ये? अरे 6 वर्षाची चिमुरडी सुद्धा ते हैवान सोडत नाही. अरे गरोदर मुली सुद्धा सोडत नाहीये. आई वडिलांच्या समोर मुली उचलल्या जातात घरामध्ये आणि नराधम त्या मुलीच्या शरीराचा उपभोग घेतात. आजही चाललंय. ते तर 16वं शतक होतं. सुलतानी सत्ता म्हणजे सर्वस्वाची होळी, सर्वस्वाची राख रांगोळी. अरे रानामळातली शेतकऱ्यांची पिकं पिटून झाली जात होती, गावागावातले तरुणी बांध पुढे उचलली जात होती, बेट बिगार म्हणून दावणीला बांधले जात होते, परदेशामध्ये गुलाम म्हणून विकतली जात होती. अरे लग्न म्हटलं तरण्या बांध पण उचलल्या जात होत्या, सुलतानाचे जनानखाने भरले जात होते. तुम्हाला वाटतं का तेव्हाच मुली उचलल्या जात होत्या, आज उचलल्या जात नाही असं म्हणायचंय? म्हणायचं का आज उचलल्या जात आहेत? तेव्हा तलवारीच्या धारेवर उचलल्या जात होत्या, आजही उचलल्या जात आहेत. केरळमधून 32,000 मुली बेपत्ता आहेत, ज्या जिहादी संघटना आहेत, अतिरेकी संघटना आहेत. त्यांचं पहिलं कलम आहे, हिंदू वंश होईल तेवढा नष्ट करा. आणि तो नष्ट करण्याकरता हिंदूंच्या मुलीशी जवळीक करा. त्याला लव जिहाद असं म्हणतात. आता हिंदून खेड्यापाड्यापर्यंत आलेले आहे. इथे बसलेल्या माय मावल्यांना, तरुणींना माझी प्रार्थना, लव जिहादला बळी पडू नका हो, बळी पडू नका. सांगू तुम्हाला, मुस्लिम कुटुंबातली एखादी तरुण मुलगी एखाद्या हिंदू तरुण मुलीशी मैत्री करते, तिचा विश्वास संपादन करते आणि आपल्यातल्या एखाद्या पुरुषाबरोबर त्या मुलीचं प्रेम निर्माण करून देते. तिला धर्म परिवर्तन करायला लावतात, निकाह करतात आणि ते हरामजादे त्या मुलीच्या शरीराचा उपभोग घेतात, अरब कंट्रीमध्ये विकतात, नाहीतर वेश्या व्यवसाय करायला लावतात आणि शेवटी खांडोळी करून टाकतात. कशाला सांगू पश्चिम बंगालचं, महाराष्ट्राचं सांगू का तुम्हाला? 2019 ते 2024 या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामधून 1 लाख मुली बेपत्ता आहेत. हे फेक न्यूज नाहीये, हा शासकीय आकडा आहे. मी असं बोलतोय, याच्या विरुद्ध तुम्ही कुठेही तक्रार करू शकता. 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातून 1 लाख मुली बेपत्ता आहेत. कुठे गेला 1 लाख मुलींचा हिंदू वंश? कधी विचार केला का रे? मुली कमी होत चाललेल्या आहेत. हे फार मोठं कारण आहे बरं का. हे सगळं थांबावंसं वाटत असेल तर आता तरी जागे व्हा. मी असं म्हणत नाही की शस्त्र हातात घेऊन रस्त्यावर उतरा नाहीये, पण स्वतःचं संरक्षण करणं इतकं तरी तुम्ही सशक्त झालं पाहिजे. मुली बाळी असो, कुणी असो. आपलं कसं आहे, शेजारच्या घरात घुसलं की आपण आतल्या दाराला कडी लावून आपल्या घरामध्ये राहतो. तो शेजारच्या घरात घुसलाय, काही वेळेला तुझ्या घरात घुसणारच आहे. मी एवढं बोलतोय, ताकद नाही कोणाच्या कीर्तनामध्ये बोलायची. कदाचित माझ्यावर अटॅक होऊ शकतो, माझ्यावर हल्ला सुद्धा होऊ शकतो, होऊ दे, झाला तर जीव जाऊ शकतो, गेला ते जाऊ ना तर, पण माझं बलिदान व्यर्थ जाणार नाही बांधवानं. उद्या महाराष्ट्र पेटून उठेल.
कशा करता हे सगळं तुमच्या समोर मांडतोय? अत्यंत वाईट परिस्थिती. केवढा मोठा अखंड भारताचा तुम्ही कधी कल्पना केली का? 1364 मध्ये इराण निर्माण झालं. इराण, इंडोनेशिया, मलेशिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश, श्रीलंका, नेपाळ, एवढा अखंड भारत होता. तुम्हाला माहितीये जगातल्या पाठीवरचं सर्वात मोठं महादेवाचं मंदिर इंडोनेशियामध्ये आहे. एवढा अखंड भारत पण संकुचित होत 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 आता आलाय. एका बाबाजी एका मौलवीचं स्टेटमेंट मी ऐकलं. तो असा म्हणतो, पाकिस्तानचे 25 करोड, बांगलादेशाचे 25 करोड आणि भारतातले 25 करोड असं मिळून आम्ही अखंड भारत निर्माण करणार. आणि ज्या दिवशी आमची संख्या 75 करोड संख्या एकत्रित होईल त्या दिवशी या भारताचा पंतप्रधान आमचा असेल आणि आम्ही सगळ्यांना इस्लाम कबूल करायला लावू. कारण आमचं एक हिमत फुटणार नाही, त्यांचं एक हिमत फुटणार नाही. आता आपली किती कशी फुटणार? कारण ज्यांना आपण मानतो का नाही सेक्युलरिझमची घंटा वाजवणारे, सर्व धर्म समभावाची घंटा वाजवणारे, अरे 27 मारले. जरा विचार करा ना, आणखी किती दिवस सर्व धर्म समभावाची घंटा वाजवत राहणार आहात? त्यांना संरक्षण आहे, त्यांच्या घराला संरक्षण आहे, त्यांच्या मुलीवालीला संरक्षण आहे. सामान्य माणसाचं काय? याचा कुठेतरी विचार व्हायला. क्षमा करा. 3 महिन्याच्या गरोदर असताना जिजाऊसाहेब शिवनेरी गडावर आल्या. असंच वातावरण होतं त्यावेळेला बरं का. जिजाऊ साहेबांचं अंतकरण ते तुटायचं. एक दिवस पारतंत्र्य चांदोकराचा विचार करत असताना गडकरांची धर्मपत्नी ज्यांचं नाव लक्ष्मीबाई तिथे आल्या आणि 2 हजार विनम्र भावानं ती माऊली म्हणतो, राणी सरकार, अशा अवस्थेमध्ये प्रत्येक माऊलीला काही ना काही वेगळंच आवडतं, करावडतं, खावं वाटतं, त्याला डोहाळा म्हणतात. आल्यापासून राहते खाण्यापिण्याविषयी काही बोलला नाहीत. तुम्हाला काही खावं वाटतं का, प्यावं वाटतं का, लिहावं वाटतं का, बिना पालखीमध्ये बसावं वाटतं का? त्यांचा प्रश्न ऐकल्याबरोबर जिजाऊ साहेबांच्या दोन्ही हाताच्या मुठ्या शावळ्या गेल्या. त्यांचा चहा लालबंद झाला. ताडकन उठून राहिल्या. आवाज खाण्यापिण्याचे डोहाळे नाही, नाभास मेना पालखी आवडत. जिजाऊ साहेब बोलतात, आम्हाला खावं वाटत नाही, आम्हाला प्यावं वाटत नाही, आम्हाला लिहावं वाटत नाही, आम्हाला मेना पालखीमध्ये बसावं वाटत नाही. आवडतं तरी काय? काय डोहाळं सांगितलं जिजाऊ साहेबांनी तुम्हाला माहिती आहे? आम्हास वाघावर बैसावेशी वाटते. एक प्रमाण देऊ का? गर्भाची आवडी मातेचा डोहाळा. गर्भामध्ये असणाऱ्या जीवाच्या भावी जीवनाची दिशा मातेच्या डोहाळ्यावरून कळते. आम्हास वाघावर बैसावेशी वाटते. आता उपस्थित परेश मंडळींना मी विचारतो, अशा अवस्थेमध्ये असणाऱ्या एखाद्या माऊलीला डोहाळं म्हणून वाघावर बसा वाटलं असं तुमच्यापैकी कुणाच्या अनुभवाला आहे का? धन्यवाद संतोष महाराज. भेटतो जाता जाता. आहे का तुमच्यापैकी कुणाच्या अनुभवाला डोहाळं म्हणून एखाद्या माऊलीला वाघावर बसा वाटला आहे का अनुभवाला? इकडे पायऱ्यावर बसलेले नाहीये, असू द्या, मी येतो. जावा तुम्ही, येतो मी. चला इकडे VIP कक्षामध्ये आहे का कोणाच्या अनुभवाला? हातच्या काकणाला आरसा कशाला उपस्थित भगिनीनं विचारतो, उत्तर प्रामाणिकपणे द्या. मला सांगा, अशा अवस्थेमध्ये असताना डोहाळं म्हणून तुमच्यापैकी कुणाला वाघावर बसा वाटलं का? नाही, प्रश्न सगळ्यांना आहे. वाटलं का वाघावर बसावं? नाही वाटलं? नळावर भांडावं वाटलं? आम्हास वाघावर बैसावेसे वाटते. आम्हाला घोड्यावर मांड ठोकावी, सह्याद्रीच्या नऱ्या घोड्यामध्ये घोडा फेकावा, लढाईचा पोषक अंगावर घालावा, डोक्यावर गिरवून ठेवावा, कवड्याला ससाला बांधावा, तलवार मान करावी. आपल्या समोर उचलून देऊन आपल्या माऊलीवर बलात्कार केले जातात. त्या हैवानाचा शिर धडा वेगळं करावं, हिंदवी स्वराज्याने निर्माण करावं. काय डोहाळे आहेत. जिजाऊ साहेबांना वाघावर बसावं वाटतं, घोड्यावर बसावं वाटतं, लढाईचा पोशाख, कमरेला तलवार, लढाया कराव्या, लढाया माराव्या, स्वराज्य निर्माण करावं. काय डोहाळे आहेत. आता आपल्याकडे सुद्धा होतात.
पण न सांगितलेली बरी. खेडेगावातल्या एखाद्या माऊलीला तुम्ही सहज विचारा, डोहाळ म्हणून तुला काय आवडतं, ती बोलते मला काळी मातीच खावी वाटते. दुसऱ्या एखाद्या माऊलीला विचारा, डोहाळ म्हणून तुम्हाला काय आवडतं, ती बोलती मला चुलीतली राखच खावी वाटते. तिसरीला विचारा, ती बोलती मला भिंतीचं पोपडच खावं वाटतात. शहरातल्या एखाद्या माऊलीला विचारा, तुला काय आवडतं, ती बोलती मला सैराट पाहायला आवडतो. मग का गैराटाची आवडला जन्माला नाही येणार हो. अहो, दोघा पती पत्नीचा संवाद मी ऐकला. कुठलं गाव मला आठवत नाहीये. तिला दिवस गेलेले होते, बाळ येणार होतं, पहिलंच होतं. तो इतक्या प्रेमानं विचारतो, तुला सांग ना डोहाळ म्हणून तुला काय आवडतं. ती म्हणली, खरं सांगू का. अगं खरंच सांग, काही तुझी अपेक्षा तुझी आवड असेल मी नक्की पूर्ण करणार आहे. सांग काय आवडतं. ती म्हणली, खरं सांगू का. शिवाजी महाराज. ती म्हणली, खरं सांगू का. तुम्हाला सांग ना. ती म्हणली, मला ना तुम्हाला जोड्यानं हाणावं वाटतं. अवघड आहे रे देवा, अवघड आहे. दिवस उलटत होते, महिना उलटत होते. शिवनेरी गडावर जिजाऊ साहेबांना आता 9 महिने पूर्ण होत आलेले होते. महिना होता 1630चा फाल्गुनाचा. शिवनेरी गडावर आणि शिवनेरी गडाच्या परिसरामध्ये होळीचा सण आनंदानं साजरा झाला. आणि फाल्गुनमध्ये तृतीया उजळली. त्या दिवशी शुक्रवार होता. महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्याला तारीख जोडली 19 फेब्रुवारी 1630. कारण ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्या दिवशी या भारतवर्षामध्ये इंग्रजी तारीख अस्तित्वात नव्हती. तिथीवर चालत होतं फाल्गुनमध्ये तृतीया. सुप्रभाती जिजाऊ साहेबांना बाळंत वेदना व्हायला लागल्या. म्हणून त्यांना गडावरच्या दारुणी महालामध्ये दाखल करण्यात आलं. इतिहासाच्या भाषेमध्ये त्याला दारुणी महाल म्हणतात आणि आपल्या बोली भाषेमध्ये त्याला बाळंतपणाची खोली म्हणतात. त्या बाळंतपणाच्या खोलीमध्ये दाखल करण्यात आलं. बाळंतपणाच्या खोलीचा दरवाजा बंद झाला. हा 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 म्हणता ही बातमी साऱ्या गडावर गेली आणि गडावरचा प्रत्येक माणूस आता त्या बाळंतपणाच्या खोलीच्या समोर एकत्रित व्हायला लागलो. सगळे वाट पाहतायत कधी एकदा बाळंतपणाच्या खोलीचा दरवाजा उघडतो. वाट पाहता पाहता सूर्य माध्यानाशी आला तरी दरवाजा उघडला जात नाही. सूर्य मावळतीला आला तरी दरवाजा उघडला जात नाही. गडावरच्या बाया बापड्या आपापल्या देवाला नवस करायला लागल्या. अरे माझ्या देवानो, आमच्या राणी सरकारांची सुखरूप सुटका होऊ दे. सूर्यास्तही झाला आणि अंधार पडला आणि तो शुभक्षण जवळाला बांधवानो. त्या शुभक्षणाचं वर्णन करण्याकरता कदाचित शब्दसृष्टी अपुरी पडेल. तो क्षण म्हणजे सुवर्णाचा, तो क्षण म्हणजे कौस्तुभाचा, तो क्षण म्हणजे अमृताचा, तो क्षण म्हणजे सर्वस्वाचा, तो क्षण म्हणजे स्वाभिमानाचा, तो क्षण म्हणजे स्वातंत्र्याचा, अखिल पृथ्वीच्या साम्राज्याचे 5 ग्रह अनुकूल असणारा तो शुभक्षण. आणि त्या शुभक्षणी बाळंतपणाच्या खोलीचा दरवाजा उघडला. एक वयोवृद्ध माऊली कमरेवर हात ठेवून हसत 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 बाहेर यायला लागली. तिचं नाव गोजाक्का. सगळ्यांनी तिच्याकडे पाहिले आणि सगळ्यांनी एका सुरामध्ये विचारलं, मग सांगा ना गोजाक्का, आपल्या राणी सरकारनं काय झालं. तिनं सांगितलं तर काय झालं म्हणून काय विचारता. आता नवमातीवरती पडू द्या, तो त्याच्या भाग्याला बघू द्या. आपल्या राणी सरकारांना पुत्र झाला, आपल्या राणी सरकारांना पुत्र झाला, आपल्या राणी सरकारांना पुत्र झाला. पुत्र गोडाला झाला, पुत्र जिजाऊ साहेबांना झाला, पुत्र शहाजीराजांना झाला, पुत्र शिवनेरीला झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला. आला 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 सुलतानाडो, तुमच्या उन्मत्तपणाच्या चिरफाड्या उडवणारा श्रीकृष्ण शिवनेरी गडावर जन्मला. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजा
Bye.